फ्रेंड्स, मुलं आहेत ना, काही भाज्या खात नाहीत. त्यामुळे काय होतं की आपल्याला त्या भाज्यांचं नवीन काहीतरी प्रकार, नवीन काहीतरी रेसिपी करून मुलांना द्यावी लागते. घरातलं जेवण असो किंवा मग टिफिन असो. फ्रेंड्स, आपण आहे ना मध्ये काही महिन्यांपूर्वी मील प्रिपरेशन मध्ये ना काही प्युरीज म्हणजे काही पेस्ट बनवल्या होत्या भाज्यांच्या, जसं की बिटाची, पालक, गाजर या सगळ्याच्या आपण आहे ना प्युरीज बनवल्या होत्या. तर आपण आहे ना त्यातलीच एक प्युरी आहे ना यूज करून, म्हणजेच बिटाची प्युरी यूज करून आपण मस्त पोटभरीचा एक पदार्थ करणार आहोत. हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. आता हा जो पदार्थ आहे आपण पोटभरीचा करणारच आहे, आणि महत्वाचं म्हणजे अजून एक ना कडधान्याचा एक सुटसुटीत साधा सोपा पदार्थ करणार. बऱ्याच वेळा काय होतं, मुलं कडधान्य सुद्धा खात नाहीत. काहीतरी आपल्याला थोडीशी नवीन ट्रिक करून आपल्याला टिफिन मध्ये द्यायचंय त्यांना. बीटरूट चीज पराठा आणि चणे चटपटे यासाठी आपल्याला मील प्रिपरेशन साठी इकडे ना बीट उकडून त्याची ना प्युरी करून घ्यायची, मस्त अशी फाईन करून घ्यायची. त्यानंतर इकडे आहे ना जेवढे तुम्हाला ना चणे चटपटेचे करायचे आहेत, त्यासाठी आहे ना चणे छान भिजवून उकडून तुम्ही फ्रीज मध्ये स्टोर करू शकता 7 ते 8 दिवस. ते आपण आहे ना 1 बाउल घेतलेले आहेत. आणि आपण बीटरूट चीज पराठा म्हणल्यावर मग आपल्याला चीज स्लाइस लागणार आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला स्टफिंग साठी मॅगी मसाला लागणार आहे. चटपटीत चणे करण्यासाठी एक छोटा पॅन ठेवलेला आहे, त्यातनं अर्धा चमचा तूप घालून घेऊया. तूप छान गरम झालं की त्यातनं थोडेसे जिरे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आपण ना छान ठेचून घेतलेल्या आहेत किंवा क्रश करून. आता हलके गुलाबी करून घेऊया. लसूण हलका गुलाबी झाला की त्यातनं अगदी चिमूटभर हिंग, आणि हिंग पण आता आपण मिक्स करून घेऊया. लसूण पण मस्त ना कुरकुरीत झालाय. आता आपण आहे ना हे चणे टाकून घेऊया ह्याच्यात. आता यातनं थोडस मीठ घालून घ्यायचंय, आणि आता काय करायचंय की चणे ना छानपैकी आपण आहे ना परतून घ्यायचे. काय होतं की ह्याच्यात आपण आहे ना लाल मिरची पावडर घालणार आहोत, पण ती जर आता सुरुवातीला घातली ना तर काय होतं, चणे जे आहेत ते अजिबात रोस्ट होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की ना जी लाल मिरची पावडर आहे ती जळून जाते. म्हणून अगदी 1 मिनिट आपण रोस्ट करून घेऊया. छान 1 मिनिट रोस्ट करून झाले की तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं घालायचं, आणि परत अगदी एक 10 ते 20 सेकंद फक्त परतून घेऊया, आणि मग गॅस बंद करायचा. कडकडीत न तवा गरम होता त्यामुळे ना थोडासा ठसका लागू शकतो, पण आता गॅस बंद करायचाय. चणे छान मिक्स करून झालेले आणि अशा पद्धतीने चटपटीत चणे तयार आहेत. ते आता आपण गार करून घेऊयात. बीटरूट चीज पराठ्यासाठी आपल्याला ना कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी मी काय केलं, एका बाउलमध्ये 2 वाट्या आपण ना इकडे गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलेली आहे. त्यातनं चवीप्रमाणे मीठ, पांढरे तीळ, तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे त्या पद्धतीने लाल मिरची पावडर, थोडासा हिंग. आता आपण हे ना सुकं जिन्नस आधी मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स करून झालं की आपण ना 2 ते 3 चमचे बिटाची प्युरी ह्याच्यात मिक्स करूयात. ह्याच्यात ना पाण्याचा वापर करायचा नाही, लागेल तसं आहे ना तुम्ही बिटाची प्युरी ह्याच्यात मिक्स करून छानपैकी आहे ना कणिक मळून घ्यायची. फारही घट्ट नाही, किंचित सैलसर, कारण काय होतं की पराठा लाटताना ना सोपा जातो ना, म्हणून. आपण छान पीठ मळून घेतलेलं आहे. आता 1 चमचा आपण ह्याच्यावर तेल घालूया आणि परत एकदा मळून घेऊयात. आता आपण आहे ना हे 10 ते 15 मिनिटं आहे ना झाकून बाजूला ठेवूयात, म्हणजे छान कणिक मुरेल. 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपली जी कणिक आहे ती छान मुरलेली आहे. फायनल आहे ना पराठे लाटायच्या आधी फक्त एकदा आहे ना छानपैकी एकदा मळून घेऊयात. आता पराठा लाटण्यासाठी आपण इकडे थोडासा आहे ना मोठा गोळा घेतलेला आहे. आता सुक्या पिठातनं आपण आहे ना तो काढून घेऊया. आपण आता ना पराठा छानपैकी आहे ना लाटून घेऊयात. थोडासाच लाटायचा आहे. अर्धा लाटून झाला की त्याच्यावर आहे ना थोडस विरघळलेलं तूप घालायचंय. त्या तुपावरच आहे ना मॅगी मसाला घालायचा आहे. वेगळं मीठ घालायची काही गरज नाही, कारण काय म्हणतं की मॅगी मसाल्यामध्ये ना मीठ असतं. आणि छानपैकी ना सगळीकडे स्प्रेड करूयात. बरोबर त्याच्यामध्ये आपण आहे ना
ही जी चीजची स्लाइस आहे ती ठेवून घेणार आहे आणि छानपैकी असं फोल्ड करणार आहे, चौकोनी आकारात आपण फोल्ड करणार आहे. हे अशा पद्धतीने आपण आहे ना ह्याला फोल्ड केलेला आहे. आता काय करायचंय की सुकं जे आहे ना गव्हाचं पीठ आहे ते आपण आहे ना ह्याला लावून घेऊयात. आता आपण पराठा आहे ना हलक्या हाताने लाटून घेऊयात. आपण पराठा लाटून घेतलेला आहे, फारही पातळ लाटायला जायचं नाही, आता काय होतं की ना तुटतो आणि थोडासा जाड असेल ना तर तो थोडा मऊ पण राहतो. आता आपण आहे ना पराठा भाजायला घेऊयात. पराठा भाजण्यासाठी इथे आपण आहे ना तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर पराठा आपण ठेवून घेऊयात. आणि सुरुवातीला ना जास्त वेळ अजिबात ठेवायचा नाही, आपण अगदी 10-15 सेकंद झाले की लगेच उलटून घ्यायचं आहे. आता आपण आहे ना उलटून घेऊया. आता ना थोडस तेल आपण लावून घेऊयात ह्याला. अर्थात ना बटर किंवा तूप ह्याने पण आहे ना तुम्ही फ्राय करू शकता लहान मुलांसाठी. आता परत आहे ना उलटून घेऊ आणि या साईडने पण आपण आहे ना थोडस तेल लावून घेऊयात. असं ना स्प्रेड केलं ना इतका छान मस्त पैकी आहे ना सगळीकडनं खमंग भाजतो. आपला पराठा इतका मस्त फुगलेला आहे. आता दुसऱ्या साईडने आपण आहे ना चेक करूया. आणि आता हा जो पराठा आहे ना बीटरूटचा, तर तो आहे ना भाजताना थोडीशी काळजी घ्यायची की जास्त भाजायचा नाही, नाहीतर काय होतं माहिती का असा लाल चुटूक पराठा दिसत नाही, त्याच्यावरनं काळे काळे डाग दिसतात ना, म्हणून भाजताना अगदी हलका भाजायचा. दोन्ही साईडनी पराठा इतका मस्त भाजला गेलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे ना आपला पराठा छान असा टम्म फुगलेला आहे. आता हा पराठा आपण काढून घेऊ आणि बाकीचे पराठे सुद्धा असेच लाटून भाजून घेऊया. पराठ्याचे आपण यांना तुकडे करणार आहोत. हे बघा पराठे आपण यांना कट करून घेतलेले आहेत आणि चीज आहे ना आतमधलं इतकं मस्त मेल्ट झालेलं आहे. आता आपण यांना टिफिन भरायला घेऊयात. आता आपण टिफिन भरायला घेऊया. आपण जो पराठा कट करून घेतला होता ना तो इथे ठेवून घेणार आहोत. आता या सेक्शन मध्ये आपण जे आहे ना चटपटीत चणे केले होते ना ते आपण ह्याच्यात फिलअप करूया. आता या सेक्शन मध्ये आपण आहे ना फ्रुट्स ठेवणार आहे, तर इथे मी यांना चिक्कू देते. आता आपण हा जो सेक्शन आहे तो ह्याच्यात आपण आहे ना ड्राय स्नॅक्स ठेवणार आहोत, तर तिथे आपण आहे ना मसाला खाकरा ठेवणार आहे. आणि ही छोटीशी डब्बी आहे ना तर त्यात पराठ्यासाठी आपण आहे ना इकडे दही देणार आहे. जर दही द्यायचं नसेल तर तुम्ही आहे ना सॉस वगैरे दिला तरीही चालू शकतं. इथे दह्यामध्ये आपण आहे ना थोडस चिमूटभर मीठ आणि जिरे पावडर घातलेली आहे आणि अशा पद्धतीने आपला पूर्ण टिफिन असा मस्तपैकी आहे ना भरून रेडी आहे. तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा टिफिन? आहे ना मस्त कलरफुल आणि महत्वाचं म्हणजे न्यूट्रिशियस आहे. आता हे जे आपण आहे ना बीटरूट चीज पराठा दिला ना मुलांना, तर मुलांसाठी तुम्ही ना चीज स्टफ करू शकता, पण त्याच पराठ्याचं आहे ना पीठ वापरून तुम्ही नॉर्मल रेग्युलर पराठे केले, रायत्याबरोबर खाल्ले तर आज अगदी मोठ्यांना घरातल्यांना सगळ्यांना सुद्धा होऊ शकतात. बरं आता ह्या ज्या आपण ना प्युरीज केल्या होत्या ना 3 ते 4 प्रकारच्या, त्याच्या सगळ्या ना लिंक्स आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये देते. म्हणजे काय होतं माहितीये का की एखादा शनिवार किंवा रविवार काढून तुम्ही ना जर या प्युरीज केल्या ना तर भरपूर पदार्थ तुम्हाला करता येतील ह्यापासनं. आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपण आणि या प्युरीपासनं भरपूर असे एकदम वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहोत. सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.